मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये रमा आता आरोहीला शोधत शोधत प्रत्येक माणसाला आरोहीचा फोटो दाखवत आता जात असते, पण कुणीही आरोहीला बघितलं असं रमाला सांगत नसतं. आणि त्यानंतर आता रमा त्या अंधाऱ्या रात्री पुन्हा अक्षयच्या मोबाईलवर फोन करते, पण अक्षयचा फोनसुद्धा काही लागत नसतो. रमा विचार करते की यांचा फोनसुद्धा स्विच ऑफ लागतोय. रमा विचार करते की मला कळतच नाहीये काय करू आणि मी पोलिसांना फोन करू का, असा विचार रमाच्या मनात येतो. आणि रमा आता पोलिसांना फोन लावू लागते, पण पुन्हा रमाच्या मनात आता विचार येतो आणि रमा फोन कट करते आणि म्हणते की नाही, जर पोलिसांना फोन केला तर इरावती आत्या यांच्या मनात परत काही उगाचच भरवून देईल आणि माझ्या मुलीसाठी मी पुन्हा पोलिसांकडे जाती हे सुद्धा त्यांना आता गैरसमज होईल. आणि इकडे आता तेवढ्यात अण्णासाहेब त्यांच्या गाडीतून त्या रस्त्याने जात असतात आणि अण्णासाहेब हे त्या अंधाऱ्या रात्री रमाला बघतात आणि पटकन अण्णासाहेब आता गाडी थांबवतात. ड्रायव्हरला अण्णासाहेब म्हणतात की मी आता आलोच. आणि अण्णासाहेब गाडीतून उतरून आता रमाकडे येत म्हणतात की रमा, अगं एवढ्या अंधाऱ्यात तू इथे काय करते? तर हसतच रमा म्हणते की तुम्ही इथे काय करताय ते सांगा ना. अण्णासाहेब म्हणतात ते सगळं सोड, पण रमा काय झालंय नक्की मला सांग. अण्णासाहेब रमाला म्हणतात की हे बघ रमा, तुझ्या डोळ्यात मला भीती का दिसते? आणि रमा, तू माझ्यापासून काही लपू नकोस, जे काही आहे ते मला सांग. आणि रमा हसतच म्हणते की कुठे काय, अहो बाकी काही नाही, ती आरोही ना, तिला इतक्या रात्री चॉकलेट हवंय, तेव्हा बघा बरं. रमा म्हणते की हे सगळे दुकानं बंद झाली, म्हणून आता काय करायचं? आणि म्हणून चॉकलेट कुठे मिळतंय का यासाठी मी इकडे शोधत होते. तर अण्णासाहेब म्हणतात की अगं रामा, तुझ्या पर्समध्ये असे भरभरून चॉकलेट्स असतात हे मला माहिती आहे ना. आणि अण्णासाहेब म्हणतात की मी एकदा तुझी पर्स बघितली होती, त्यामध्ये खूप चॉकलेट होते, तेव्हा मी विचार केला की रुसलेल्या विद्यार्थ्यांना तू चॉकलेट्स देत असती. आणि अक्षयला आता बीपीचा त्रास असल्यामुळे, शुगर असल्यामुळे आता कसा रमा ही तिच्या पर्समध्ये चॉकलेट ठेवायची आणि अक्षयला वेळीच जर काही शुगरचा प्रॉब्लेम झाला तर ती चॉकलेट खायला द्यायची, हे सगळं आता रमाला आठवते. तेव्हा रमा ते आठवून म्हणते की त्यांना ना चॉकलेट शुगरमुळे ना ठेवावे लागत होते, मला ती सवय आहे ना, म्हणून मी चॉकलेट ठेवत होते. आणि नेमकं आज मी ते चॉकलेट्स विसरले म्हणून मला बाहेर पडावं लागलं. अण्णासाहेब म्हणतात की हो का, अगं रमा, तुझे डोळे तर मला काही वेगळंच सांगतात. आता अण्णासाहेब रमाला म्हणतात की रमा, तू माझ्यापासून काय लपवतेस आणि का लपवतेस? रमा म्हणते की अण्णा, मी तुमच्यापासून काहीही लपवत नाहीये. रमा म्हणते की अण्णासाहेब बाकी काहीच नाहीये, उगाचच तुम्हाला तसं वाटतंय आणि भीती वाटते, हे येतीलच आत्ता. आणि रमा म्हणते की मग मी जाऊ? तर अण्णासाहेब इकडे तिकडे बघतात, तिथे कोणीच नसतं. तर अण्णासाहेब म्हणतात मग ठीक आहे, ते येईपर्यंत मी इथेच तुझ्यासोबत थांबतो. तर रमाला आता धक्का बसतो. तेव्हा आता रमा म्हणते की अहो कशाला, तुम्ही तर अजून जेवलाही नसताल. तर अण्णासाहेब म्हणतात की हे बघ, तू एकटी आहे ना रमा, तेव्हा मी तुझ्यासोबत थांबणार. रमा म्हणते की अहो अण्णासाहेब काहीच गरज नाही आहे, कारण ते आता येतीलच, मग आम्ही दोघे जाऊ बाईकवरून. रमा म्हणते की तुम्ही जा बरं, जाऊन तुम्ही जेवून घ्या, मी शांताबाईला फोन करते. अण्णासाहेब म्हणतात फोन करायची काहीच गरज नाही आहे रमा, मी तुझ्यासोबत थांबणार म्हणजे थांबणार. आता रमा अण्णासाहेबांचा हात धरते आणि म्हणते की अण्णासाहेब, तुम्ही ऐकत का नाही आहे बरं? तुम्ही अगोदर घरी जा आणि वेळेवरती जेवण करा, असे म्हणत रमा अण्णासाहेबांना धरून गाडीच्या जवळ आणते आणि गाडीत बसवते. आणि अण्णासाहेब म्हणतात की रमा, तुझं काय चाललंय आणि तू घरी गेल्यानंतर मला कळवणार आहेस बरं का, तू घरी आली म्हणून. आणि ड्रायव्हर आता गाडीतून अण्णासाहेबांना घेऊन जातो. तर अण्णासाहेब म्हणतात फोन कर बरं का मला. तर रमा म्हणते हो हो, मी फोन करील. अण्णासाहेब आता निघून जातात. तर इकडे आता आरोही ही अक्षयला उठवत असते. आरोही म्हणते की बाबा, अरे उठ ना, आणि तुझी शुगर लो झाली, मी आता तुझी शुगर कशी पुन्हा पहिल्यासारखी करू, असे म्हणत आरोही आता अक्षयला उठवत असते. आणि इकडे आरोही अक्षयला उठवत असते आणि म्हणते की बाबा, तुला मी आता हॉस्पिटलमध्ये कसे घेऊन जाणार, उठ ना प्लीज, तू उठ, असा आग्रह करून हट्ट धरत आरोही अक्षयला हाक मारत असते. आणि लगेच आता अक्षय पुन्हा तसाच तिथे पायरीवरती पडून बेशुद्ध होतो. तर आरोही इकडे तिकडे बघते. तर आता आरोहीला काही रिकामी डबे तिथे पडलेले दिसतात. पटकन आरोही ही त्या डब्याकडे जाते आणि तिथे काही आता सोड्याच्या बाटल्यासुद्धा असतात. आणि तिथेच एक शेजारी चेअर पडलेली असते. तर
आरोही आता ती चेअर घेऊन अक्षयकडे येते आणि म्हणते की अरे बाबा उठ, हे बघ मी तुझ्यासाठी चेअर घेऊन आली. आणि असे म्हणत आता आरोही पुन्हा अक्षयला धरते आणि चेअरवर बसू लागते. आणि आता कशीबशी आरोही अक्षयला त्या चेअरवर बसवते आणि तिथून चेअरवरून आता व्हील चेअरवरून आरोही आता अक्षयला बाजूला घेऊन जाऊ लागते. आणि आरोही आता अक्षयला म्हणते की बाबा अरे मी तुला काहीच होऊ देणार नाही, डॉक्टरकडे घेऊन जाईपर्यंत मी तुला चॉकलेट देईल. असे म्हणत आता पळतच आता आरोही ही इकडे तिकडे आता दुकान चालू आहे का हे बघायला आता जाऊ लागते. आणि एक चहाच्या टपरीवाला माणूस आता तिथे उभा असतो. पळतच आरोही त्याच्याकडे येते आणि म्हणते की काका काका, अहो माझ्या बाबांना ना शुगर आहे. तेव्हा तो दुकानदार आता आरोहीला एक बटर देऊ लागतो आणि म्हणतो की हे पाहिजे का, पैसे आहेत का तुझ्याकडे. तर आरोही म्हणते नाही ना. तर तो दुकानदार आता पुन्हा त्याचा तो बटर मागं घेतो आणि आरोहीला म्हणतो की जा पळ, इथे येऊ नकोस, पैसे नाही आहे ना तुझ्याकडे. तर आरोही म्हणते द्या ना. दुकानदार आता तिला काही द्यायला तयारच नसतो. आणि तो दुकानदार आता त्याचे सामान आवरत असतो. तेव्हा आरोही म्हणते की थांबा मी 2च मिनिटात आली. आणि आरोही पुन्हा पळतच अक्षयकडे जाते. आणि पटकन आता आरोही ही अक्षयच्या खिसा बघते आणि अक्षयच्या वरच्या खिशात आता 200 रुपयाची नोट असते. ती नोट आरोही आपल्या हातात घेते आणि ती नोट बघत आता आरोही जाऊ लागते. तर तेवढ्यात एक दारू पिणारा माणूस झिंगत झिंगत तिथे येतो आणि आरोहीच्या हातातील ते पैसे बघून पटकन आरोहीच्या हातातले ते पैसे घेतो. आरोही आता त्याच्याकडे ते पैसे मागू लागते. आणि आरोहीला ढकलून आता तो माणूस त्या पैशाचा किस घेतो आणि म्हणतो की आजची तर आपली सोय झाली. आणि तो माणूस तेथून निघून जातो. आणि इकडे आता पुन्हा अक्षयला धरत आरोही म्हणते की बाबा तू काळजी करू नकोस, मी सगळं काही नीट करेन आणि तुला ठीक करेन. आणि पुन्हा आता व्हीलचेअरवरून अक्षयला ढकलवत ढकलवत आरोही आता अक्षयला पुढे घेऊन जाऊ लागते. इकडे आता रमा पुन्हा त्या गणपती बाप्पाच्या देवस्थानाच्या समोर येते आणि तिथे बसता क्षणी इकडे आता रमाला जोगतिनीचं बोलणं आठवतं. आपण मागच्या वेळेस कसे इथे आलो होतो आणि जोगतीन आपल्याला भेटून आपल्याला काय म्हणाली होती हे रमाला आठवतं. जोगतीन म्हणाली होती की हे बघ, दिवस जरी सरला तरी रात्र वैऱ्याची आहे आणि तुझी खरी परीक्षा आज रात्रीपासून सुरू होणार आहे, असे जोगतिनीचे बोलणे आता रमाला आठवते. रमा हात जोडतच म्हणते की कसली परीक्षा बघतोयस, माझी मुलगी माझा नवरा कुठे असेल आणि प्लीज त्यांना सापडून दे. आणि तेवढ्यात एक उपाशी असलेला माणूस आता रमाच्या खांद्यावर पाठीमागून हात ठेवत तिथे येतो. रमा त्याच्याकडे बघते. तेव्हा आता तो माणूस म्हणतो की ताई काहीतरी खायला दे ना गं, खूप भूक लागली. त्या माणसाकडे बघत आता रमा विचार करते की हे आणि आरोहीसुद्धा अशीच उपाशी असतील. तो माणूस म्हणतो की अगं ताई काही असेल तर दे खायला, पोटात ना लय आग पडली. आणि पटकन आता तो माणूस रमाकडे बघत तेथून जाऊ लागताच रमा आता त्या माणसाला तिच्या पर्समधील डबा देते आणि म्हणते की दादा. आणि तो डबा बघताच आता पटकन तो डबा उघडून तो माणूस त्यामधील पोळ्या आणि भाजी आवडीने खाऊ लागतो. त्याला खूप भूक लागलेली असते आणि रमाने त्याचा आत्मा आता शांत केलेला असतो. आणि तो माणूस आता ओक्सा बोक्सा सगळं काही फटाफट खाऊ लागतो. रमा त्याच्याकडे बघत आता डोळे पुसते. आणि जेवण करताच आता तो माणूस भरभरून रमाला आशीर्वाद देत म्हणतो की हे बघा, तुमचं घरदार, तुमचं कुटुंब सगळं काही एक राहील आणि तुम्ही केलेलं कधीच वाया जाणार नाही. तुमचं मन खूप मोठं आहे. आणि रमाच्या डोक्यावरती आशीर्वाद देत हात ठेवत आता खूप मोठा आशीर्वाद त्या माणसाने रमाला दिलेला असतो. आणि तो माणूस तेथून निघून जातो. तर रमा ही समोरच्या आता त्या देवाकडे बघते. आणि इकडे आता आरोही ही अक्षयला पुन्हा त्या खुर्चीवरून आता पुढे सरकवत सरकवत नेत असते. आणि आरोही आता अक्षयला त्या दुकानदाराच्या गाडीसमोर घेऊन येते. तो दुकानदार आता तिची गाडी बंद करून गेलेला असतो. आरोही आता इकडे तिकडे बघू लागते. आणि इकडे आता आरोही इकडे तिकडे बघत विचार करते आणि म्हणते की आता मी काय करू. तेवढ्यात आरोहीला आता रामाने सांगितलेली गोष्ट आठवते आणि ती म्हणजे भक्त प्रल्हादाची. खांबातून निघून भक्त प्रल्हादने कसे आता नरसिंहाचा अवतार घेतला होता हे आता आरोहीला आठवतं. आणि इकडे आता आरोही ज्यावेळेस ती गोष्ट ऐकते तेव्हा तिने रमाला म्हटलेलं असतं की मनापासून जर प्रार्थना केली तर आई खरंच देव ऐकतो का आणि आपल्यासाठी धावून येतो का. तर रमा म्हणते हो. रमा म्हणते की त्याला जरी येता आलं नाही तरी तो कुणाला तरी आपल्या मदतीला नक्कीच पाठवतो.
रमा म्हणते की पण जेव्हा आपण खरंच मनापासून त्याला हाक मारतो तेव्हा तो नक्की येतो. आणि रमा म्हणते की जेव्हा आपले सगळे प्रयत्न करून झालेले असतात तरीसुद्धा आपल्या प्रयत्नांना यश येत नाही आणि तेव्हा जे आपल्या हातात नसताना आणि आपण जर देवाकडे मदत मागितली तर नक्कीच देव धावून येतो असे रमा आता आरोहीला समजावते. रमा म्हणते की चल आरोही, आता बराच उशीर झालाय, आपल्याला झोपायचंय. तेव्हा आरोही म्हटलेली असते की आई, आता मी ठरवलंय, जेव्हा ना माझ्यावरती संकट येईल ना तेव्हा मी अशीच देवाला हाक मारवून बोलावेन. आणि त्यानंतर मग प्रेमाने रमा आता आरोहीचे बोलणे ऐकून कसा प्रेमाने आरोहीचा किस घेते आणि आरोहीसुद्धा आय लव्ह यू आयसे म्हणत रमाला कशी मिठी मारते हे आता सगळं आरोहीला आठवतं. आणि ते सगळं आठवून आता डोळे पुसत आरोही आता देवालावर हात जोडते आणि आकाशाकडे बघत आता आरोही म्हणते की देवा, मला मदत कर. आणि तू बघितलंस ना मी किती प्रयत्न केलेत तरीसुद्धा माझ्या प्रयत्नांना यश आलं नाही. आणि हात जोडतच आता आरोही म्हणते की देवा तेव्हा तू प्लीज मला मदत कर. आणि इकडे आता रमासुद्धा देवासमोर प्रार्थना करत असते आणि म्हणते की यांची आणि माझ्या आरोहीची मदत कर. तर तेवढ्यात आता जोराचा वारा सुटून देवासमोरचा देवा आता फडफड करत विझू लागतो. तर रमा इकडे तिकडे बघते आणि पटकन आता रमा त्या दिव्याला हात लावते आणि आता दिवा हा विझू लागत असतो. आणि एवढ्यात आता एक दुकानदार त्याची गाडी आता बंद करत असतो. तर पळत पळत आरोही त्याच्याकडे येते आणि म्हणते की काका, अहो माझ्या बाबांना शुगर आहे, त्यांची शुगर कमी झाली, तेव्हा तुमच्याकडे चॉकलेट्स किंवा काहीतरी असेल तर ती प्लीज ते द्या ना. तर लगेच आता तो दुकानदार म्हणतो की बाळा, आता माझ्याकडे काहीच नाही राहिलं आणि सगळे भांडी आणि बाकीच्या गोष्टी मी आत्ताच ठेवल्यात. आणि आरोही म्हणते की साखर वगैरे जरी तुमच्याकडे असली तरी प्लीज द्या ना. तर तो दुकानदार म्हणतो की आहे माझ्याकडे साखर, थांब 1 मिनटं. आणि तो दुकानदार आता त्याच्या गाडीतील ती साखर आता तो डब्बा काढून आरोहीला त्यातली साखर देतो. आरोही म्हणते की साखर आणि पाणीसुद्धा द्या. तर तो दुकानदार म्हणतो आणतो. आणि पाण्याची बाटली आणि साखर आता तो दुकानदार आरोहीला देता क्षणी आरोही म्हणते की आई बरोबर म्हणत होती, ज्या वेळेस आपण मनापासून देवाला हाक मारतो तेव्हा तुमच्या सारख्यांच्या रूपात देव येऊन मदत करतोच. तेव्हा तो दुकानदार म्हणतो की बाळा, आई बरोबर सांगत होती, कारण आई कधीच चुकीची सांगत नसते. आणि त्या बाबांचे दुकानदाराचे थँक्यू काका असे म्हणत आरोही आभार मानते. आणि इकडे आता लगेचच आरोही ती साखर घेऊन अक्षयच्या तोंडात घालते आणि अक्षयला प्यायला पाणी देते. आणि लगेच आता अक्षय पाणी पिऊन थोडासा शुद्धीवर येतो आणि म्हणतो की आरोही, मला आजीकडे घेऊन चल, आजीकडे ना माझ्या गोळ्या आहेत. आणि इकडे आता अक्षय म्हणतो की आरोही चल. तर आरोही म्हणते की बाबा, आता मला आईकडे जायचंय, तिच्याकडे सुद्धा तुझ्या गोळ्या असतील. तर तेवढ्यात आता लगेच इकडे इरावती आणि तारा तिथेच उभ्या असतात. तर ताराला खूप आता डास डसत असतात. तारा म्हणते की बघ ना ग्रँडमी, इथे किती मच्छर आहेत आणि किती मॉस्किटो मला डसतायत. तारा म्हणते की ग्रँडमी, मला घरी जायचंय. आणि इकडे आता पार्थ म्हणतो की आपल्याला असंच रस्त्यावरती बसावं लागणार आहे का, बघितलं का आत्या, आणि मामासुद्धा गेला काय निघून. इरावती डोळे झाकत म्हणते की मला जरा श्वास घेऊ द्या. तर तेवढ्यात आई आजी तिथे येते आणि म्हणते की इरावती, अगं बघितलं ना तुझ्या वागण्याचे काय परिणाम झाले. आरोही आणि अक्षयला मी किती शोधलं पण तरीसुद्धा ते सापडले नाही आहेत. आणि इरावती म्हणते की तो काय लहान आहे का, येईल. तर आई आजी म्हणते की तुला काही लाज वाटते का, ती बिचारी एवढी लहान मुलगी तिच्या बापाला शोधायला गेली आणि तू इकडे. तर इरावती म्हणते की येईल ती, नको काळजी करूस, आणि तू एवढं काय प्लॅनिंग होतेस. आई आजी म्हणते की अगं मी अक्षयला फोन करते, त्याचा फोनसुद्धा लागत नाही आहे आणि तुला काहीच कसं वाटत नाही आहे, जरा हातपाय हलव त्यांना शोधायला. मालविका म्हणते की ओ पार्वती आजी, मगाशी तुम्ही काय म्हणाला, तुमच्या आरडाओरडामुळे तर आपल्याला असं हाकलून दिलं आहे आणि आता तुम्ही काय करताय, तुमच्या या आरड्याओरडण्यामुळे इथूनसुद्धा आपल्याला हाकलून देतील. आणि तेवढ्यात आता आरोही अक्षयला हात धरून तिथे घेऊन येते. अक्षयची ती अवस्था बघून आता आई आजी म्हणते की अरे अक्षय. तर इरावती अक्षयला बघून पळतच अक्षयकडे येते आणि म्हणते की अरे अक्षय, काय रे तुझी हे अवस्था. आणि लगेच आता इरावती, मालविका आणि तारा अक्षय समोर उभा राहतात. तर मालविका म्हणते अक्षयजी, आम्हाला तुमची खूप काळजी वाटत होती आणि आम्ही तुला शोधायला येणार होतो. तारा म्हणते की हो, मी सुद्धा मामा. आणि लगेच आता इरावती म्हणते की मग
आम्ही शोधायला येणारच होतो, पण वहिनी इकडे एकटी पडली असती ना, म्हणून नाही आलो. तर आजी म्हणते हो का. आणि लगेच आता अक्षय म्हणतो की चला आता आपल्याला इथून निघायला हवं. तर तारा आणि पार्थ म्हणतात म्हणजे आपल्याला जागा मिळाली आणि कुठे मिळाली. तेव्हा आता अक्षय म्हणतो की सांगतो चला. आणि इरावती म्हणते की अक्षय कुठे चाललो आपण. तर अक्षय म्हणतो की सांगतो चल. आणि अक्षय आता त्या सगळ्यांना घेऊन पुन्हा आता रामाच्या त्या घरी येतो. आणि रामाच्या घरासमोर येताच आता अक्षय आतमध्ये जाऊ लागतो. तर तेवढ्यात रामा दरवाज्यात येते आणि म्हणते की माझ्या घरात जर राहायचं असेल तर माझ्या टर्म्सनुसार वागावं लागेल. अक्षय, इरावती सगळेजण आता रामाकडे बघतात. तेव्हा आता रामाकडे बघून सगळेजण आतमध्ये जाऊ लागताच आता रामा म्हणते की थांबा, अजून मी माझी अट कुठे सांगितली. आणि माझी जर अट तुम्हाला मान्य असेल तरच तुम्ही आतमध्ये जा. तेव्हा आता इरावती म्हणते की अक्षय, या अटीपेक्षा आणि यापेक्षा बागेत झोपलेलं बरं आणि ते परवडेल आपल्याला. आणि तेवढ्यात आता अक्षय रागाने इरावतीला म्हणतो की कोणी कुठेही जाणार नाही आहेत आणि थांबा इथेच. आणि अक्षय आता रामाला म्हणतो की काय आहे तुझी अट ते तरी सांग. आणि अक्षयने आता रामाला तिची अट विचारलेली असते. तेव्हा रामा त्यांच्याकडे बघते. तर आता रामा ही आता इरावती आणि त्या सगळ्यांना कोणती अट सांगणार. आणि रामाची अट मान्य करून आता अक्षय आणि सगळेजण पुन्हा तिथेच राहून आता रामा ही कशी अक्षयला मिळवते. आणि इरावतीचा खरा चेहरा आता रामा अक्षय समोर आणून रामा आता खऱ्या खोट्याच्या परीक्षेत कशी पास होते आणि पुन्हा रामा ही कशी अक्षयची होते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.